त्यावेळी ठरलं होतं की बसवराजींनाच यावेळेस उमेदवारी द्यायची. मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो. नेता कसा असावा, नेता कसा असावा तर बसवराज पाटील साहेबांचं उदाहरण तुम्हाला देतो. याच बसवराज पाटील साहेबांनी ज्यावेळेस ही जागा राष्ट्रवादीला सुटली त्यावेळेस आमच्या देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी साहेबांना विचारलं, बसवराजची जागा तुम्हाला द्यायची होती, तुम्हाला खासदारकी द्यायची होती, पण जागा सुटली आता राष्ट्रवादीला, करायचं कसं तुम्हीच सांगा. बसवराज पाटील साहेबांनी सांगितले, साहेब तुम्ही म्हणताल तसं. मग साहेबांनी म्हणले, घड्याळ घेऊन लढता का? तर साहेबांनी अतिशय नम्रपणे नकार दिला. साहेब मी कमळाकडे आलोय, तुमच्याकडे आलोय, तुमच्या नेतृत्वात मला काम करायचं आहे, मला घड्याळ नका, कमळ सांगा, नाही तर मी निवडणूक लढणार नाही. इतक्या मोठ्या मनात बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या देशाचं उद्याचं सरकार नरेंद्र मोदी सरकार आहे.